आता गाडी गिअरमध्ये आहे ना, पहिले क्लच दाबायचा आणि न्यूट्रल करून घ्यायची गाडी. न्यूट्रल म्हणजे मध्यभागी आहे. आता गाडी चालू करायची. पहिले क्लच आणि ब्रेक उतार आहे ना, ब्रेक बी दाबलेला राहू द्या आणि क्लच बी दाबलेला राहू द्या. गाडी झाली चालू. पहिला गिअर टाकताना काय करायचं, न्यूट्रल मधून लेफ्ट साईड प्रेस करून पुढे न्यायची बरोबर. आता फर्स्ट गिअर टाकल्यानंतर मग हँड ब्रेक काढायचे. आता हँड ब्रेक काढताना पहिले बटन दाबा, वर उचला थोडा, मग खाली ठेवा. आता क्लच एकदम हळूहळू सोडायचा. डायरेक्ट जोरात नाही सोडायचा. ब्रेकवरच्या पाय उचला, डायरेक्ट सोडला. चालेल, ठीक आहे ठीक आहे. परत न्यूट्रल करा गाडी, हँड ब्रेक सोडा. जाऊ द्या, मी ओढून घेतला. चालू करा गाडी, क्लच दाबून बरोबर. आता पहिला गिअर टाका, हँड ब्रेक काढा. हळूहळू सोडायचा कधी पण क्लच. डायरेक्ट जर सोडला ना तर पडते गाडी. हळूहळू सोडायची. म्हणजे एकदा ती रनिंग मध्ये आली थोडी मग बंद नाही पडते पहिला गिअर मध्ये. डायरेक्ट क्लच सोडला तर बंद पडते. मग आता थोडा स्पीड द्यायचा 20 पर्यंत. द्या अजून थोडा स्पीड 20 पर्यंत. आता सेकंड गिअर टाका. न्यूट्रल मध्ये 1 सेकंड स्टॉप घ्या, लेफ्ट साईड प्रेस करून मागे ओढून घ्या बरोबर. म्हणजे न्यूट्रल मध्ये जर आला ना तिथून आपण गिअर इजी टाकू शकतो. म्हणजे गिअर शिफ्टिंग इजी करू शकतो. आता थोडा स्पीड द्या 30-35 पर्यंत. कारण की थर्ड गिअरचा स्पीड 30-35 आहे डिझेल गाडीवर. न्यूट्रल मध्ये आणा. आता गिअर लिव्हर एक्सिलेटर सोडा, क्लच दाबून सरळ पुढे. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण आपला स्पीड 40-45 होईल डिझेल गाडी त्याच्यामुळे, त्यावेळेस चौथा गिअर करायचा. चौथा गिअर टाकताना काय करायचं, न्यूट्रल मध्ये येऊन सरळ मागे ओढून घ्या. थोडा मागे सरळ न्यूट्रल मध्ये स्टॉप घ्या. म्हणजे 2 स्टेप मध्ये गिअर टाकायचा. त्यावेळेस इझी गिअर पडता, म्हणजे शिफ्ट होता. आता आपल्याला 5वा गिअर टाकायचा आहे. आधी थोडा स्पीड वाढवा, कारण की 5व्या गिअरला स्पीड लागतो. थोडा कमी करा. बरोबर. आता 50-55 झाला स्पीड. आता क्लच दाबा, न्यूट्रल मध्ये या. 1 सेकंद राईट साईड प्रेस करून पुढे बरोबर. म्हणजे असं जर तुम्ही न्यूट्रल मध्ये आले तर इझी गिअर शिफ्ट होत असता. आणि तुम्ही जर डायरेक्ट गिअर टाकण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही गिअर चुकत असतो. वाढवायचा थोडा स्पीड, कारण की 5व्याला स्पीड थोडा जास्त लागतो, 50-55. त्याच्यापेक्षा जास्त जर वाढला आता या ठिकाणी तर स्पीड कमी करा. इथं थोडा ब्रेक मारा आधी हलका. चौथा गिअर टाका. आता 5वा चौथा गिअर टाकताना न्यूट्रल मध्ये स्टॉप घ्या आणि सरळ मागे ओढा बरोबर. गिअर टाकताना कधीही तुम्हाला गाडीची लेंथ नाही सोडायची. म्हणजे ही जी लेन आहे ती सोडायची नाही. तुम्ही काय करता, गिअर टाकताना डायरेक्ट तिकडे गाडी चालली जाते, असं नाही करायचं. आता इथं काय लिहिलंय, गोस पुढे ऍक्सिडेंट एरिया आहे, म्हणजे ऍक्सिडेंट प्रोन एरिया. त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, स्पीड कमी पाहिजे. म्हणजे समोर टर्न पण आहे आणि स्पीड लिमिट बी दिले त्यांनी, आणि ओव्हरटेक करायची नाही. बघा सिम्बॉल दिले त्यांनी, आपलं काय म्हणतात त्याला, रोड साईड. आता इथं पहिले ब्रेक दाबा थोडा आणि थर्ड गिअर टाक. सरळ पुढे तो पहिला आहे. हा न्यूट्रलच्या सरळ पुढे तिसरा आहे. जर तुम्ही लेफ्ट साईडला प्रेस करून पुढे गेला तर ते पहिला होतो. म्हणजे आपण 1 ते 5 गिअर वाढवून बघितले, शिफ्टिंग करून पाहिली बरोबर. आता आपण हळूहळू डाऊन शिफ्ट करतोय, म्हणजे कमी कमी गिअर करतोय. आता इथं स्पीड कमी करा. हॉर्न द्यायचा अशा ठिकाणी जिथं पब्लिक दिसली ना आपल्याला, त्या ठिकाणी हॉर्न देऊन द्यायचा. टर्न असो किंवा पब्लिक दिसली, लहान मुले दिसली ते हॉर्न. आता इथं ब्रेकर आहे समोर, काय करावं लागेल, स्पीड कमी लागतो ब्रेकरवर, सेकंड गिअर करायचा. क्लच दाबा, न्यूट्रल मध्ये लेफ्ट साईड प्रेस करून मागे ओढा बरोबर. आणि जास्त स्पीड जर कमी झाला, आता जास्त कमी झाला, फट मारून घ्या, नाही तर बंद पडून जाईल गाडी बरोबर. म्हणजे तुम्हाला योग्य वेळी योग्य स्पीड आणि योग्य गिअर शिफ्ट झाला पाहिजे. आता सेकंड गिअर टाका. आता तुम्ही जर स्पीड कमी आहे तुमचा स्पीड 10चा आहे आणि दुसरा गिअर आहे, काय होईल, गाडी बंद पडून जाईल. 10चा स्पीड आला लगेच तुम्हाला गाडीला फर्स्ट गिअर टाकायचा आहे. स्पीड कमी करा. इथं ब्रेकर आहे, थोडा ब्रेक दाबा, सोडून द्या लगेच ब्रेक. नाही तर ती अजून स्पीड कमी होईल आणि बंद होऊन जाईल बरोबर. आता आपल्याला थोडा स्पीड जास्त पाहिजे, थर्ड गिअर टाकून द्या आता बरोबर. आता आपल्याला गाडी थांबवायची. पहिले टर्न आहे पुढे, स्पीड कमी करा थोडा.
अजून कमी करा स्पीड. हा आता सेकंड गिअर करा. बरोबर. मागे मागे. हा म्हणजे न्यूट्रल मधून लेफ्ट साईडला मागे. तर आपल्याला तिकडे ती साईड आहे ना, रॅम्प आहे, त्या रॅम्पला जवळ गाडी लावायची साईडला. तर काय करायचं, पहिले लेफ्ट साईड इंडिकेटर द्या. ते दांडीवर वर वर खाली नाही. बरोबर. या मिरर मध्ये बघा मागे कोणी नाहीये याची खात्री करा. म्हणजे मागची साईड क्लिअर आहे. लेफ्ट साईडला गाडी वळवताना. बरोबर. गाडी लावताना कधी पूर्ण साईडला लावायची. आता सेकंड गिअर आहे ना, आता क्लच दाबा आणि ब्रेक मारा. फर्स्ट गिअर टाकायचा आणि फर्स्ट गिअर कधी, यावेळेस गाडीची स्पीड तुम्हाला जास्तच कमी करायची. आता आपल्याला थांबायचं होतं ना, तुम्ही फर्स्ट गिअर टाकून थांबू नाही शकत. सेकंडवर पण गाडी थांबू शकता आणि फर्स्टवर बी तुम्हाला गाडी थांबवता येते. आता पहिलेच गाडी न्यूट्रल करून घ्या. गाडी बंद करताना ती न्यूट्रल मध्ये असली पाहिजे. बंद करा गाडी. बरोबर. आता हँड ब्रेक ओढून घ्या. बटन दाबायचे नाही. हँड ब्रेक ओढताना काढताना बटन दाबायचे. आता गाडी थांबली. आता फर्स्ट गिअर टाकून द्या. बरोबर. अशा प्रकारे तुम्हाला गाडी पार्किंग करायची आहे. आता बघा सीट बेल्ट काढताना नाही बटन दाबायचं तर सीट बेल्ट निघतो.